2 बरं का त्याच कमिशनरचा फौजदाराचा पार्ट 2 आपल्याला आज आझाद मैदानावरती पाहायला मिळेल. पण प्रत्येकाची एक राजकीय मजबुरी असते. त्याच्यामुळे बरेचसे एक दोन माझे मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्याच पक्षामध्ये आहेत. आता ज्याला जायचं आहे ते जातील. असं आहे की शेवटी नाही, मी आता कसं काय सांगू. मी दिल्लीत आहे. तुम्हाला निमंत्रण आलं का? आता प्रोटोकॉलनुसार राजशिष्टाचारानुसार राज्यातल्या सर्व आमदार आणि खासदारांना आमंत्रण येत असतं आणि त्यानुसार आम्हालाही आलेलं आहे असं मानतो मी. राज्यामध्ये खासदार आमदार ह्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाला बोलवण्याची एक प्रथा परंपरा आहे. ती अद्याप नवीन सरकारनं तोडली नसावी अशी आमची अपेक्षा आहे. कारण दिल्लीतून आणि देशभरातून एवढे पाहुणे एवढे नेते त्यांचे येतात. त्याच्यामुळे राज्यातल्या भूमिपुत्र आमदार खासदारांना जागा मिळते की नाही तिथे असा एक प्रश्न निर्माण असतो. शेवटी भूमिपुत्र हटाव अशी एक मोहीम जी भाजपनं महाराष्ट्रात घेतलेली आहे त्याच्यामध्ये आमदार खासदार सुद्धा बळी जाऊ शकतात. आज संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे. तिघच घेणार आहेत शपथ. आज उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील की नाही अद्यापपर्यंत क्लिअर झालेली नाही. ते 100% शपथ घेतील. शपथ टाळण्याची हिंमत जी असते ती त्यांच्यात आहे का हे तपासावं लागेल. ते 100% शपथ घेतील. दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत